जय शिवराय मित्रांनो यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यापासून एकच गोष्ट शेतकऱ्यांच्या डोक्यात किडे पाडते ती म्हणजे एल निनो। प्रत्येक ठिकाणी एल निनो एल निनो एल निनो एल निनो एल निनो। काय नेमका एल निनो आणखीन कोणालाही सांगता नाही। या एल निनोचा ऍक्च्युअल आपल्या पावसावरती काय परिणाम होतो, आता परत त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आयओडी पॉझिटिव्ह होणार। हा आयओडी काय, शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना या गोष्टी समजत नाहीत। परंतु टीव्ही चॅनल असतील, वर्तमानपत्र असतील किंवा आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचे कैवारी झालेले लोकप्रतिनिधी असतील, मोठ्या प्रमाणात या विषयांवरती चर्चा करतायत की तुम्हाला आता या हंगामामध्ये एल निनो येणारे मोठी काळजी घ्यायची आहे वगैरे वगैरे वगैरे। बरेच सारे पावसाचे अभ्यासक आहेत ते सांगतात आयओडी सक्रिय होणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं टेन्शन मिटणार आहे। मग या सर्व बारा भानगडीमध्ये हा एल निनो नेमका काय असतो हे एक सर्वसामान्य शेतकऱ्याला माहित होणं गरजेचं आहे। आयओडी काय असतो, त्याचा आपल्या पावसावरती काय परिणाम होतो आणि खरंच एल निनो आला म्हणजे पाऊस येतच नाही का, दुष्काळ पडतो का, हे सुद्धा कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, ही एक निरंतर प्रक्रिया आहे, हे काही प्रत्येक 15 दिवसाला 10 दिवसाला बदलणारी प्रक्रिया नाहीये। 6 महिने वर्षातून एक वेळ, 2 वेळा किंवा 2-3 वर्षातून अशा प्रक्रिया चालूच असतात, ज्याच्यामध्ये जो काही अमेरिकेच्या पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये प्रशांत महासागरामध्ये समुद्राचं असलेलं तापमान, पृष्ठभागाचं असलेलं तापमान, याचबरोबर आपला अरेबियन सी जो आहे, हिंदी महासागर जो आहे, याच्यामध्ये पश्चिमेकडील भागात असलेलं तापमान। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जो काही आपला भारताच्या पश्चिमेकडील समुद्र आहे, या समुद्रामध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे 0.4 पेक्षा डिग्रीनं जर जास्त वाढलं तर यावेळी आयओडी पॉझिटिव्ह होतो, आयओडी सक्रिय होतो। आणि सेम आपण इक्वाडोर किंवा पेरू त्या भागामध्ये जे काही अमेरिकेचा, पश्चिम अमेरिकेचा भाग आहे, या भागामध्ये प्रशांत महासागराचं पृष्ठभागाचं तापमान हे जर 2 डिग्रीपेक्षा वरती गेलं, समजा 1च्या पुढेच तो काउंट व्हायला सुरू होतो 0.8 पासून, पण सामान्य 2 पेक्षा जर पुढे आणखीन गेलं तर त्याच्यामध्ये एल निनोचा प्रभाव आहे असं दिसून येतं। आता आपण पाहू शकतो हे जे काही अरबी समुद्रामध्ये एक आपल्याला लाल पॅच दिसतोय, या ठिकाणचं जे तापमान आहे, हे तापमान जर 0.4 पेक्षा जर वाढत राहिलं तर हा आपल्या भारतातील मान्सूनसाठी, आपल्या पावसाळ्यासाठी अतिशय पोषक अशी स्थिती आहे आणि ही स्थिती राहणं गरजेचं असतं। सध्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही सध्याची स्थिती तटस्थ आहे, थोडीशी पॉझिटिव्ह होते। आता आपण या ठिकाणी पाहू शकता 0.4 कमी किंवा 0.4 पर्यंत जास्त हे एक या ठिकाणी नॉर्मल पकडलं जातं। आता सध्या 21 जूनचे जे डिटेल आले त्यानुसार 0.01 सेल्सिअस एवढं तापमान हे जास्तकडे चाललेलं, म्हणजे वाढत चाललंय। आणि हे जर 0.4 पेक्षा वाढून जर पुढे गेलं तर निश्चितच याचा परिणाम, याचे जे फायदे येतात ते आपल्या यावर्षी येणाऱ्या पावसासाठी होणार आहेत, त्याच्यामुळे पाऊस वाढू शकतो। आता हेच आपण जर एल निनोच्या बाबतीत जर पाहिलं तर अमेरिकेच्या पश्चिमेकडील भाग आपण या ठिकाणी पाहू शकता, या भागामध्ये समुद्राचं पृष्ठभागाचं तापमान, जी काही भारताच्या दिशेने, ऑस्ट्रेलियाच्या दिशेने येणारी जी हवा आहे, या हवेला कुठेतरी अटकाव निर्माण होतो। या भागामध्ये चक्रीवादळ तयार होतात किंवा इतर काही परिणाम होतात। या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी वगैरे होते अमेरिकेमध्ये, जी त्यांना गरजेची नसते, असा पाऊस त्या ठिकाणी होतो। परंतु आपल्याला जे काही फायदेशीर असं बाष्प घेऊन येणारी जी हवा असते ती कुठेतरी इथं अटकवली जाते। याला आपण जर पाहिलं तर याला एल निनोची परिस्थिती म्हणतात। आपण पाहू शकता पृष्ठभागाचं तापमान वाढत चाललंय। आता फेब्रुवारी 2026 पासून हे जे तापमान वाढत चाललंय हे खूप अतिशय फास्ट असं वाढत चाललंय। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता फेब्रुवारी 2026 मध्ये असलेली आकडेवारी ही -0.8 होती, परंतु आता 21 जूनला जरी पाहिलं तर 1.11 म्हणजे 1.11 सेल्सिअसनं हे तापमान वाढलंय। आणि हा जो काही ग्राफ आहे हा खूप ऍग्रेसिव्हली वाढत चाललाय। आता हा जर समजा 2 पर्यंत किंवा 2च्या जर पुढे गेला तर तो एकदम मॉडरेट एल निनोचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो, अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे। आणि जर याच्यामध्ये जर काही समजा कमी जास्त झाला तर आपण पाहू शकता 2023 ची आकडेवारी पाहू शकता, 2023 मध्ये सुद्धा दुष्काळ होता, त्यावेळेस सुद्धा एल निनोची परिस्थिती तशीच होती, म्हणजे त्यावेळेस सुद्धा तो एकदम पीक टाइमवर होता। आणि हे तापमान कमी होणं, वाढणं हे काही 8 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये होत नाही, याला महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा कालावधी लागतो। आता जर हे तापमान वाढलं तर ते तापमान नॉर्मलवरती येणं किंवा कमी व्हायला 5-6 महिन्याचा कालावधी लागू शकतो। जसे की आता सांगितलं जाते की
फेब्रुवारी 2027 पर्यंत ती स्थिती राहू शकते. तर अशा प्रकारच्या स्थिती आहेत. पण या अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर परतीचा पाऊस असेल किंवा पुन्हा अवकाळी पाऊस होणं किंवा जे काही अनसिजनल रेन होतात हे सुद्धा भारतात मोठ्या प्रमाणात होतात आणि तसे सुद्धा पाऊस आपल्याला पुन्हा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये दिसू शकतात. परंतु सध्या सर्व भारताचं किंवा सर्व महाराष्ट्राचं, सर्व शेतकऱ्याचं किंवा जे काही हवामान अभ्यासक आहेत यांचं लक्ष लागून राहिलेले ते म्हणजे आयओडीवरती. कारण ते तापमान सुद्धा कुठंतरी वाढण्याची स्थिती दिसून येते आणि जर हा आयओडी पॉझिटिव्ह झाला म्हणजे 0.4च्या जर वरती आला तर अल्निनोचा तेवढा इफेक्ट आपल्या मान्सूनवरती होणार नाही. आता अल्निनोचा प्रभाव असेल तर त्यावर्षी पाऊस कमी होतो असं नाही. क्वचित अशी काही वर्ष येतं की अल्निनोचा प्रभाव आहे, पाऊस कमी झाला, कधी कधी सरासरी इतकाही पाऊस होतो, कधी कधी सरासरीपेक्षा थोडाफार कमी जास्त, कारण टक्केवारीमध्ये पाऊस मोजला जातो आणि टक्केवारी ही कधीही भरून निघते. जसं कालचं उदाहरण जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये चित्तोडगडमध्ये काहीतरी 235 मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी झाला. त्या गावाची, त्या जिल्ह्याची या जून महिन्याची जी सरासरी ती एकाच दिवसात भरून काढली. काल बुलढाण्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेले की काही खूप मोठ्या प्रमाणात पावसाची आकडेवारी आलेली आहे. ही टक्केवारी फक्त या दिवसाच्या मिलीमीटरच्या पावसामध्ये मोजली जाते. परंतु जसा सर्व दूर पाऊस, एक शांत पाऊस, शेतकऱ्याला शेतीला उपयोगी पडेल असा पाऊस, मोर पाऊस, तळे भरतील असा पाऊस, हा पाऊस होणं अपेक्षित असतं आणि आयओडी जर सक्रिय झाला, पॉझिटिव्ह जर झाला तर तो पाऊस आपल्याला त्या ठिकाणी असा मिळू शकतो. तर हे अल्निनो. आता ला निनाचे बरेच जण म्हणते मग अल्निनो झाला, ला निना काय? ला निनो याच्या विपरीत परिस्थिती असते. जसं तापमान पृष्ठभागाचं वाढलं तर अल्निनोची परिस्थिती येते, तेच जर मायनसमध्ये गेलं तर ती ला निनाची परिस्थिती येते. त्यावेळेस आपल्याकडं पाऊस हा अति जास्त होतो भारतावरती किंवा इतर भागामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात. तर ही एक महत्वाची अशी माहिती होती जी तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो आणि आशा करूयात की पाऊस हा शेतकऱ्यांना दिलासा देणाराच असेल. धन्यवाद.